माघ महिन्यातला पहिलाच दिवस सूर्यनारायणाचा उपवास चालू होतो. या महाराष्ट्रातील, भारत देशातील अनेक भागामध्ये आमच्या माता भगिनी सूर्यनारायणाचा उपवासाचं व्रत करतात आणि हे व्रत 7 दिवस असतो. आणि या व्रताची सांगता म्हणजे रथसप्तमीचा दिवस आपण साजरा करतो. आणि हे सगळं व्रत जर सूर्यनारायणाचं मनापासून केलं आणि त्याची सांगता रथसप्तमीच्या दिवशी केली, बरोबर नामस्मरण केलं सूर्यदेवाचं, तर दुःख दारिद्र्य तर कमी होतच, परंतु कुठलाही भयंकर असा असणारा आजार तो बरा होतो. कितीही मोठा आजार असू द्या, तो बरा होतो. आणि या रथसप्तमीची सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत. अतिशय सुंदर कथा आहे की प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांच्या मुलाला कुष्ठरोग झाला हो. प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मुलाला सांगितलं की आता कुठलाही वैद्य तुला बरा करू शकत नाही, तर तुला शेवटचा उपाय म्हणजे सूर्यनारायणाचा तो उपवास धर आणि सूर्यनारायणाची त्या ठिकाणी तू भक्ती मनापासून कर. आणि मित्रांनो, त्यासाठी सुंदर असा व्हिडिओ आमचा नक्की पहा शेवटपर्यंत की सूर्यनारायणाचा उपवास केल्यानंतर दुःख दारिद्र्य तर कमी होतच, परंतु तुम्हाला आरोग्य प्राप्त होणार आहे. सुंदर अशी कथा आपण ऐकणार आहोत रथसप्तमीची. रथसप्तमी का म्हणतात, सगळी रहस्यमय माहिती आपण जाणणार आहोत. ओम सूर्यनारायण नमः अशी कमेंट जरूर करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल. तर मित्रांनो, माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी असं म्हटलं जातं. आपण तो सण साजरा करतो आणि या दिवसापासून सूर्यदेव प्रवास करतात रथात बसून. आणि या सूर्यदेवाच्या रथाला 7 घोडे असतात, म्हणून रथसप्तमी हा शब्द त्या ठिकाणी वापरला गेलाय बघा. या दिवशी आदित्य नारायणाचं पूजन केलं जातं. सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. त्याचं स्थान नवग्रहामध्ये. सूर्यदेव स्वयं प्रकाशित असून इतर ग्रहांना तो प्रकाश देतो. आणि अशा या सूर्यदेवाला देव मानून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हा दिवस होय. याच वेळेस सूर्याचं उत्तरायण चालू होतं आणि सूर्यदेवाच्या रथाचे जे घोडे आहेत, हे 7 घोडे, याचा उल्लेख रथसप्तमी या शब्दामध्ये. आणि या सूर्यदेवाच्या रथामध्ये सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भूलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाच्या जवळील शिवलोक, या 7 लोकामध्ये भ्रमण करण्याचं जे सामर्थ्य आहे या सूर्यदेवाच्या रथामध्ये. सगळ्यांना प्रकाश देतात बघा सूर्यदेव. आणि रथसप्तमी हा जो सण आहे तो सूर्याचं उत्तरायण, याचं मार्गक्रमण ही दिशा दाखवतो बघा, ही रथसप्तमी हा दिवस. आणि रथसप्तमी हा दिवस म्हणजे हळूहळू तापमान हे सूर्याचं वाढतं याची दिशा दाखवणार हा दिवस. सूर्यदेव या रथामध्ये सदैव विराजमान असतात. जसं आपल्या देवळामध्ये भगवंताची मूर्ती असते म्हणून बघा त्या मंदिराला महत्व असतं, त्याचप्रमाणे सूर्याच्या रथाला महत्व आहे. आणि याच कारणामुळं रथसप्तमीच्या दिवशी आणि रथसप्तमीच्या अगोदरचे 7 दिवस सूर्यदेवाची उपासना केली जाते. रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं आणि सूर्यदेवाची 12 नावं घेऊन 12 सूर्य नमस्कार आपण घालावेत. आणि पाटावरती सूर्यनारायणाचं सुंदर असं आपण चित्र काढायचं आणि त्या ठिकाणी सूर्यदेवाचं आपण पूजन करायचं अगदी मनापासून. आणि त्यांना लाल फुले आपण अर्पण करायची, सूर्यदेवाची प्रार्थना करायची. आदित्य हृदय स्तोत्र, सूर्याष्टक, सूर्यकवच याच्यापैकी कुठलंही एक स्तोत्र आपण ऐका, म्हणता येत असेल तरी आपण म्हणा. आणि भगवंताला त्या ठिकाणी खीरपुरीचा आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे, कारण सूर्यदेवाला त्या ठिकाणी खीरपुरी सगळ्यात जास्त आवडते बघा. सूर्यदेवाच्या रथाला 7 चाक आहेत, सूर्यदेवाच्या रथाला 7 घोडे आहेत, अश्व आहेत 7. आणि म्हणून तर आपण आजही पाहतो का नाही, ही जी वार आहेत, सोमवार मंगळवार, हे 7 वार आहेत. 12 चाके आहेत रथाला, म्हणून 12 राशी दर्शवितात बघा, म्हणून 12 राशी आहेत. आणि 12 राशींचं प्रतीक म्हणून सूर्यदेवाला या रथसप्तमीच्या दिवशी 12 धान्य, 12 प्रकारचे धान्य मी त्याच्या राशी तयार करायच्या छोट्या छोट्या. आणि त्या ठिकाणी सूर्यदेवाला आपण तो नैवेद्य दाखवायचा, पूजन करायचं त्या ठिकाणी त्या राशींचं. आणि आपल्या अंगणामध्ये गौऱ्या पेटवून त्या ठिकाणी छोटंसं आपण सुगड ठेवायचं आणि त्या सुगडामध्ये दूध ठेवायचं आणि ते दूध आपण ओतो घालवायचं बघा. अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो बघा, ज्याला माहीत आहे त्याच्या नाही, पण ज्याला काही माहीतच नाही त्याच्या मनामध्ये प्रश्न येतो की दूध का उकळवलं जातं. कारण मित्रांनो, दूध उकळवण्याचं मूळ कारण
हे दूध अग्नीला समर्पित केलं जातं, सूर्यदेवाला समर्पित केलं जातं ते दूध. आणि त्या दुधाचा प्रसाद सगळ्यांना वाटायचा असतो. आणि त्या प्रसाद दुधाचा वाटल्यामुळं, आपण खाल्ल्यामुळं आपल्याला आरोग्य प्राप्त होतं, कारण त्या दुधाचा स्पर्श सूर्यदेवाला झालेला असतो. अशा प्रकारे आपण रथसप्तमी साजरी करा. परंतु मित्रांनो, सुंदर अशी कथा आहे पुढं, नक्की ऐका आपण, की सूर्यदेवाची उपासना झाल्यानंतर खरंच रोग बरा होतो का? त्याचं ज्वलंत आध्यात्मिक उदाहरण आपण ऐकणार आहोत. सुंदर अशी कथा. भगवान श्रीकृष्णांचा मुलगा सांब याला स्वतः सुंदर असा दिसण्याचा, ताकदीचा फार मोठा गर्व झालेला होता. आणि तो स्वतःला ताकदवान आणि अतिशय देखणा असा मानत होता. बघा, भगवान श्रीकृष्णांचा पुत्र सांब. आणि असंच एके दिवशी दुर्वासा ऋषी घोर अशी तपश्चर्या संपल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना भेटावया आले. आता बरेच दिवस तपश्चर्या केल्यामुळं त्यांचं शरीर हे दुर्बल झालेलं होतं. आणि दुर्वासा ऋषी हे फार रागीट होत्या. हे भगवान श्रीकृष्णांनाही माहीत होतं, परंतु त्यांच्या मुलाला माहीत नव्हतं. बघा, दुर्वासा ऋषींचं शरीर दुबळं झालेलं होतं, हळूहळू चालत होते. आणि यांच्या चालीकडं, त्यांच्या शरीराकडं पाहून भगवान श्रीकृष्णांचा हा मुलगा सांब खदखदा जोरानं हसू लागला. दुर्वासा ऋषींनी हसण्याचं कारण विचारलं, का हसतोस बाळा तू? परत सांब मोठ्यानं हसू लागला. आणि दुर्वासा ऋषींना समजलं की सांब आपल्या शरीराकडे पाहून हसतोय. आता दुर्वासा ऋषींना तर राग फार मोठा होता, रागीट होते ऋषी. आणि त्यावेळी दुर्वासा ऋषींनी भगवान श्रीकृष्णांचा मुलगा म्हणजेच या सांबला शाप दिला, हो की हे सांब, तुला कुष्ठरोग होईल, आता भोग आपल्या कर्माची फळं. असं म्हणल्याबरोबर प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण सुद्धा त्या ठिकाणी घाबरले, कारण हा शाप होता दुर्वासा ऋषींचा. हो, कुणीही अडवू शकत नाही त्यांना. आणि काही क्षणार्धात शाप दिल्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या मुलाच्या शरीरातून दुर्गंधीचा वास येऊ लागला. या सांबच्या घाणपू अंगातून येऊ लागला, वेदना होऊ लागल्या आणि तो विवळू लागला. सांबनं त्या ठिकाणी अनेक वैद्यांना बोलवलं आणि त्यानं उपचार चालू केला, परंतु या उपचाराचा काही त्याला परिणाम झाला नाही. बघा, म्हणजे हा रोग बराच होऊ शकला नाही, कारण त्याला गर्भ होता सुंदर दिसण्याचा. भगवान श्रीकृष्णाला हे सगळं माहीत होतं, ते तर अखंड विश्वाचे मालक आहेत, परंतु कर्माचं फळ हे भोगावंच लागतं. आणि काही दिवसानंतर भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मुलाला सांगितलं, या सांबला, का रे, तुला जर वाचायचं असेल, तुला जर या कुष्ठ रोगातून बरं व्हावंसं वाटत असेल, तर तुला सूर्यदेवाची उपासना करावी लागेल. आणि तो उपासनेचा दिवस आलाय माघ महिन्यामध्ये, जी रथसप्तमी येते, या रथसप्तमीचं व्रत करावं लागेल. भगवान श्रीकृष्णांनी सांबाला सांगितलं आणि त्यावेळी सांबनं ऐकलं. बघा, आणि तो महिना होता माघ आणि सूर्यनारायणाचं उपास चालू झालं ते. बघा, माघ महिन्यातल्या पहिल्याच दिवसापासून. आणि भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्यानुसार या सांबनं सूर्यनारायणाचं 7 दिवस उपास केलं. बघा, 7व्या दिवशी उपासाची सांगता केली. सूर्यनारायणाच्या पायाशी नतमस्तक झाला तो. ओम सूर्यनारायण नमः, ओम सूर्यनारायण नमः, ओम सूर्यनारायण नमः, ओम सूर्यनारायण नमः, असा 108 वेळा तो जप दररोज करत होता. आणि या सूर्यनारायणाच्या भक्तीनं भगवान श्रीकृष्णांचा मुलगा सांबड्याचा कुष्ठरोग बरा झाला. बघा, 7 दिवसाचा उपवास केल्यानं आणि सूर्यनारायणाचं नामस्मरण केल्यामुळं एवढी ताकद सूर्यनारायणाच्या उपासामध्ये. कितीही भयंकर मोठा रोग असू द्या, सूर्यनारायणाच्या उपासनेने, भक्तीनं तो रोग बरा होतो. जसा भगवान श्रीकृष्णांच्या मुलाचा रोग बरा झाला, तसा आपल्याला कोणाला काय असेल तर नक्की आपण मनापासून हे 7 दिवस भगवान त्या ठिकाणी सूर्यनारायणाचा जप करा आपण मनापासून. आमच्या माता, आमच्या भगिनी, आमच्या सगळ्यांनी, स्त्रियांनी हा उपवास नक्की करा. बघा, विश्वासानं, कारण ही सगळं सांगितले कोणी? भगवान श्रीकृष्णाने आपल्या मुलाला सांगितलं होतं. बघा, म्हणून विश्वास ठेवा ना, आपल्या जीवनामध्ये जर अडचणी काय असतील तर नक्की दूर होतील. बघा, सूर्यनारायणाच्या उपासना. आणि शेवटी कमेंट आम्हाला ओम सूर्यनारायण नमः अशी कमेंट जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.